शिंदे पवारांच्या बैठकीतील चर्चा आम्हाला माहीत नाही. पवारांकडून अजूनपर्यंत अदानींबाबत भूमिका स्पष्ट नाही. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. संध्याकाळी ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची बैठक. ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींना भेटणार. शरद पवारांसह विविध राजकीय पक्षांचे नेतेही आज ठाकरेंची भेट घेणार. देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली तर पळतीचे दोर कापावे लागतील. पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरेंचा मोदींना टोला. अमेरिकेकडून शेख हसीनांचा व्हिसा रद्द तर आश्रयासाठी ब्रिटनकडून अद्याप प्रतिसाद नाही. शेख हसीना युरोपात जाण्याची शक्यता. दुसऱ्या देशात शरण मिळेपर्यंत सध्या भारतात आश्रयाला. भारत बांगलादेशचा कायमच मित्र राहिलाय. भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही. बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करावी. मोहम्मद युनूस यांची मागणी. मोहम्मद युनूस बांगलादेशचे नवीन पंतप्रधान असणार. तीनही सैन्य प्रमुख आणि विद्यार्थी आंदोलन समन्वयकांच्या बैठकीत निर्णय. बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचे प्रयत्न. परराष्ट्र मंत्रालयाशी शिंदेंची चर्चा. 19,000 भारतीय बांगलादेशात अडकल्याची माहिती. फडणवीसांची मुंबई महानगरातील आमदारांसोबत चर्चा. विधानसभेच्या अनुषंगानं फडणवीसांकडून आढावा. निवडणुकीच्या विजयाच्या रणनीतीची आखणी. बैठकीनंतर शेलारांची प्रतिक्रिया. सरकारला शेवटची संधी. आम्हाला ओबीसीतून हक्काचं आरक्षण द्या, अन्यथा मराठ्यांना सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेपूर्वी जरांगेंचा सरकारला इशारा. जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याला सुरुवात. आज सोलापुरात शांतता रॅली. सोलापुरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. निलेश लंकेंच्या खासदारकीला कोर्टात आव्हान. प्रतिस्पर्धी उमेदवार सुजय विखेंच्या याचिकेनंतर औरंगाबाद खंडपीठाची लंकेंना नोटीस. पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल. सध्या त्यांची प्रकृती स्थिर. उजनी आणि वीर धरणामधील विसर्गामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ. चंद्रभागेचंही रौद्र रूप. पंढरपुरातील पूल आणि मंदिरं पाण्याखाली तर व्यास नारायण झोपडपट्टीतील 35,000 कुटुंबांचं स्थलांतर. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत. नीरज सुवर्णपदकापासून 1 पाऊल दूर. कुस्तीपटू विनेश फोगाट अंतिम फेरीत. आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी डाव लावणार. उपांत्य फेरीत क्युबाच्या कुस्तीपट्टीचा केलाय पराभव.